हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू दी चॅनल. DHU अकॅडमीच्या ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये मी प्रसाद सर तुमच्या सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून आणखी एक वेळेस स्वागत करतोय. बोर्ड्स 2025 ची एक्झाम जवळ आलेली आहे आणि या एक्झाम मध्ये मॅक्सिमम मुलांना जर भीती कोणत्या विषयाची असेल की बाबा सर हा एक विषय आहे त्याच्यामध्ये मी नापास होऊ शकतो, तर तो आहे इंग्लिश. आणि आजच्या ह्या व्हिडिओमध्ये नापास म्हणजे इन द सेन्स खूप साऱ्या मुलांना भीती असते की बाबा सर मला कमी मार्क्स पडतात, की जेवढा अभ्यास माझा अकाउंट्स, इकॉनॉमिक्स आणि ओसीएमचं झालेलं आहे, एसपीचं झालेलं आहे, सर तेवढं इंग्लिशचं झालेलं नाहीये. सर असं काहीतरी जुगाड सांगा किंवा असं काहीतरी एक माहिती सांगा जेणेकरून इंग्लिश मध्ये जो आमचा कॉन्फिडन्स पूर्ण लोला गेलेला आहे तो वाढेल आणि आम्ही पेपर एकदम चांगल्या पद्धतीने देऊ शकू. बघा, इंग्लिश मध्ये काही गोष्टी अशा आहेत की जे कंपल्सरी पेपरला येणार म्हणजे येणारच, बट त्याच्या अगोदर तुमच्या सर्व विद्यार्थ्यांना इंग्लिश मध्ये जो पेपर प्रेझेंटेशन आहे की बाबा एक्झॅक्ट पेपर कसं लिहितात तुम्ही, छाटलं तरी त्याला समोरच्याला ओळखू येऊ नये कशा पद्धतीने पेपर प्रेझेंट करायचं, ते आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कशन करायचं आहे. असं नाही की या विद्यार्थिनीचा मी पेपर दाखवणार आहे, तिने छाटलेला आहे, बट एक्झॅक्ट मॅक्सिमम जणांना आयडिया येईल की बाबा कशा पद्धतीने इंग्लिशचा पेपर डिस्कशन करायचं. आता हा व्हिडिओ चालू असताना माझ्या बॅकग्राऊंडला तुम्ही 3 स्लाइड्स पाहणार आहात. फर्स्ट ऑफ ऑल, ही जे स्लाइड्स तुम्ही इथं पाहणार आहात ही एका विद्यार्थिनीची 21 फेब्रुवारी 2024 मध्ये जी इंग्लिशची एक्झाम झाली होती, बोर्ड्स 2024 ची, 12वी आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्सच्या विद्यार्थ्याचा त्या त्या वर्षाचा पेपर आहे. जसं की 12वी इंग्लिशला सायन्स असू दे, कॉमर्स असू दे, आर्ट्स असू दे, इंग्लिश हा सब्जेक्ट कॉमन असतं. सर त्या इंग्लिशचा हा पेपरचा आन्सर शीट आहे, ते आपल्याला व्यवस्थित पाहायचं आहे आणि बोर्डाकडून ही आन्सर शीट मिळू शकते, सो आपण त्याची ओरिजिनल कॉपी मागवलेली आहे. सेकंड, ही जे स्लाइड तुम्ही बघणार आहात हे पूर्ण सोल्युशन्स आहेत, म्हणजे जो 2024 चा जो पेपर आहे एक्झॅक्ट त्याचा सोल्युशन काय काय नाही हा त्याचा पीडीएफ आहे. अँड देन नेक्स्ट, हा ऍक्च्युअल मध्ये 2024 चा झालेला इंग्लिशचा बोर्डचा पेपर आहे. आता हे सांगितल्यानंतर मॅक्सिमम मुलांना वाटते की सर हे तिन्हीच्या तिन्ही पीडीएफ मला मिळू शकतात, तर डेफिनेटली मिळू शकतात. प्ले स्टोरला जाऊन DHU अकॅडमीचा ऍप डाउनलोड करायचा आहे, स्टोर सेक्शन मध्ये जाऊन 100 रुपीजचा नोट्स एक्सपर्ट कोर्स आहे, तिथे तुम्हाला हे तिन्हीच्या तिन्ही पीडीएफ मिळून जातील. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल, जो 12वी इंग्लिशचा पेपर असतो तो 4 डिफरंट विभागात विभागलेला असतो. सेक्शन फर्स्ट असतो प्रोज सेक्शन, ज्याच्यामध्ये एक तुमच्या पुस्तकामध्ये जेवढे प्रोजेस आहेत, धडे आहेत, त्या धड्यातून एक सीन पॅसेज येतो आणि एक अनसीन पॅसेज कुठल्याही लेटेस्ट सिच्युएशन मध्ये जे काही घटना वगैरे चालू आहे त्याच्यावर आधारित येतो. जसं की मागच्या वर्षी नीरज चोप्रावर आधारित एक अनसीन पॅसेज आला होता. ओके, त्याच्यानंतर सेकंड सेक्शन असतं पोएट्री, ज्याच्यावर एक कविता येते. तुमच्या पुस्तकात 7 ते 8 कविता आहेत, एक कविता त्यातून येते आणि अप्रिसिएशन वगैरे असतं. थर्ड आहे त्याच्यामध्ये ग्रामरचा सेक्शन असतं, ग्रामर अँड रायटिंग स्किल्स. आणि लास्ट असतं, सर्वात शेवटचं सेक्शन नॉवेलचं असतं. सो आपण स्टेप बाय स्टेप जाणार आहोत. आता फर्स्ट जो सेक्शन असतं त्याच्यामध्ये काही अशा पद्धतीने तुम्हाला पॅसेज येतात क्वेश्चन पेपर फर्स्ट वर. पहिल्या पेजवर तर बघा बोर्डाची पूर्ण अर्ध पेज माहितीच असते, बघितलं, सुरुवातीला माहिती असते अँड त्याच्यानंतर इन्स्ट्रक्शन्स वगैरे दिलेले असतात की एक्झॅक्ट काय करावं लागेल काय नाही ते सर्व गोष्टी सांगितलेल्या असतात. आणि मग अशा खालच्या साईडला प्रोजचा पॅराग्राफ वगैरे चालू होतं अँड देन त्याच्यानंतर पूर्ण सेकंड पेजवर जे आहे ते पूर्ण पॅराग्राफ असतं, जसं की तुम्ही बघू शकता. अँड त्याच्यानंतर थर्ड पेजवर जे आहे ते तुम्हाला अशा पद्धतीनं क्वेश्चन ए मधले छोटे 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 क्वेश्चन्स असतात, राईट. ह्याच्यावर आपण ऑलरेडी व्हिडिओ केला की प्रश्नपत्रिकेचा स्वरूप कसा असतो त्याच्यावर ऑलरेडी डिस्कशन झालेलं आहे. या व्हिडिओमध्ये उत्तर पत्रिका कशी लिहायची हे आपण अभ्यास करणार आहोत. तर सर्वात पहिल्या स्टुडंट्सने जे आहे काही अशा पद्धतीनं या सर्व प्रश्नांची उत्तरं लिहिलेले आहेत. नंबर 1 टाकायचं उत्तर, जसं की आता इथे तुम्ही चेक करू शकता, इथे विद्यार्थिनीला बरोबर मार्क्स मिळाले. जसं की पहिला प्रश्न होता, अ ट्रॅव्हलर मे सिंक इन लव विथ हिज ट्रॅव्हल मेमरीज, ट्रू ऑर फॉल्स, असा हा प्रश्न आहे. तर इथं स्टुडंटनं काय लिहिलेलं आहे, ऍज इट इज हा वाक्य लिहिलेलं आहे अँड त्याच्यानंतर इथे ट्रू लिहिलेलं आहे आणि हा क्वेश्चन राईट, तिला 1 मार्क्स मिळालं. आणि स्टुडंट्स कोण आहे, बिग बुल बॅच 2024 ची टॉपर आहे, जिला 95% मार्क्स मिळालेले आहेत. ही आपल्याच अकॅडमीची स्टुडंट आहे. रुद्राणी कुलकर्णीचा पेपर आहे, जिला 95% मिळाले होते. आणि इंग्लिश मध्ये जर तिचे मार्क्स जर तुम्ही बघताल तर 80 पैकी 66 मीन्स
100 आउट ऑफ 86 तिला मार्क्स होते. 80 पैकी 66 म्हणजे 100 पैकी 86 मार्क. 100 पैकी 86 मार्क इंग्लिश मध्ये खूप असतात. 100 पैकी 86 मीन्स अकाउंट्सचं किंवा इकॉनॉमिक्स मध्ये पाहायला गेलं तर 100 पैकी 96 असल्यासारखे आहेत. इंग्लिश मध्ये आउट ऑफ मार्क्स मिळत नाहीत. 90 टू 94 मार्क्स पर्यंत जाऊ शकतं. आता एकदम नेक्स्ट लेवल स्टुडंट असेल, ज्याचं रायटिंग स्किल एकदम स्ट्रॉंग असेल, ग्रामर चांगला असेल, पंक्च्युएशन कुठं कोणतं टिक मार्क वगैरे द्यायचं, फुल स्टॉप कुठं द्यायचं काय नाही, सर्व गोष्टी त्याचे स्ट्रॉंग असतील, मग अशा सिच्युएशन मध्ये तो अबाव 90, 92, 94, 96 मार्क्स तो घेऊ शकतो. या सीझन मध्ये आपल्याजवळ 2 पेपर्स आहेत. 86 मार्क्सचा एक पेपर आहे, 88 मार्क्सचा सुद्धा पेपर आहे. आपण स्टेप बाय स्टेप दोन्ही डिस्कशन करूयात. तर प्रश्न पहिला जे आहे ते स्टुडंटनं काही अशा पद्धतीने लिहिलेलं आहे, आणि हे ऑलरेडी तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना माहित असतील की जे पॅसेज मधले क्वेश्चन्स आहेत ते कशा पद्धतीने लिहिल्या जातात. त्याच्यामध्ये असं काही रॉकेट सायन्स नसतं की पॅसेज मधले क्वेश्चन कसं लिहायचं काय नाही, ते इझिली येऊन जातात. बट मुलं इंटरेस्टेड असतात टू फाइंड आउट दॅट, त्यांना जाणून घ्यायची उत्साह असतं की सर रायटिंग स्किल कशा पद्धतीने लिहायचं. मी माझ्या कॉलेजेसच्या एक्झाम मध्ये जर माइंड मॅप काढला तर मला कॉलेजच्या टीचर्सने सर चांगल्या पद्धतीने 2 पैकी 2 मार्क्स दिलेले आहेत. ओके, म्हणजे ते इंटरव्ह्यू क्वेश्चनचा डायग्राम वगैरे असतो इंटरव्ह्यू क्वेश्चनचे, त्याला आउट ऑफ मार्क्स दिलेले आहेत. सर बाकी जे रायटिंग स्किलचे आहेत मी ज्या पद्धतीने लिहितो कॉलेजचे सर्च देतात, बट बोर्डामध्ये तसे मार्क्स मिळतात का? डेफिनेटली मिळतात. फक्त तुम्हाला एक्झॅक्ट माहित पाहिजे की कशा पद्धतीने लिहायचं. ओके, आता पहिला जो सेक्शन होता तो तर सीन पॅसेजवर होता, आणि दुसरा आहे अनसीन पॅसेजवर. पॅरेग्राफचे क्वेश्चन पॅसेजचे क्वेश्चन्स लिहिण्यामध्ये काही जास्त स्किल नसते. तुम्ही जर कोर्स परचेस केला असेल तर हा पीडीएफ तिथं आहे, हा एक वेळेस व्यवस्थित तुम्ही तिथून बघून घेऊ शकता. म्हणजे व्हिडिओ मध्ये मी ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला सांगणं, आणि तुम्ही स्वतः कोर्स परचेस करून, 100 रुपयाचा कोर्स आहे त्याच्यामध्ये हा पीडीएफ मिळेल, आणि तिथं पीडीएफ डाउनलोड करून तुमच्या मोबाईल स्क्रीनवर ते व्यवस्थित चेक करणं. काही काही मुलं अशी असतात माहिती आहे का, खूप भारी असतात. आता आपल्याच एका क्लासच्या स्टुडंट्सना मी ऑब्झर्व केलेलं आहे की त्याला इकॉनॉमिक्स हा सब्जेक्ट आवडतो. तर त्यानं काय केलं, 100 रुपीजचा कोर्स परचेस केला आणि इकॉनॉमिक्सचं मागच्या वर्षीचं 98 मार्क्स पडलेल्या मुलीचं आन्सर शीट ऑब्झर्व केला. जवळपास मी ऑब्झर्व करत होतो, तो एकच प्रश्न 5 ते 10 मिनिट बघत होता, 8 मार्काचा, कशा पद्धतीने लिहिलेलं आहे काय नाही. आणि मी त्याला विचारलं की एवढं वेळ काय बघत आहेस? सर एक 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 गोष्ट बघायलो मी की व्याख्या कशा पद्धतीने लिहिण्यात आलेली आहे, प्रस्तावना कशा पद्धतीने लिहिण्यात आलेला आहे, मुद्दे किती वळीचे, प्रत्येक मुद्द्याचं विश्लेषण किती लिहिण्यात आलेलं आहे, आणि हे सर्व गोष्टी व्यवस्थित माइंड मध्ये फिक्स करून मी सुद्धा असंच लिहिणार आहे. त्यातल्या त्यात इंग्लिशचा जर हा पेपर जर तुम्ही व्यवस्थित बघितलात तर अनेक गोष्टी क्लिअर होतात. कोणता प्रश्न किती वळीचं लिहिलेला आहे, कशा पद्धतीनं जर काही काही ठिकाणी ग्रामर चुकलं तर त्याला मार्क देण्यात आलेला आहे काय नाही, हे सर्व गोष्टी व्यवस्थित तुम्ही बघू शकता. ओके, हे झालं पहिल्या पॅरेग्राफचं पॅसेजचं. आता आपण डायरेक्ट जम्प करूयात, कारण सीन पॅसेज अनसीन पॅसेज सेम आहे. ओके, त्याच्यामध्ये जास्त काही नसते, इझिली तुम्ही हे करू शकता. आता आपण जाऊयात माइंड मॅपच्या क्वेश्चन कडे. ओके, आता माइंड मॅपचं जर क्वेश्चन बघितलं, माय बॅड मी 2 मार्क्स साठी म्हणलं होतं, ऍक्च्युअल मध्ये 3 मार्क्स साठी आहे. तर या माइंड मॅपच्या क्वेश्चन मध्ये ह्या स्टुडंट्सला एक्झॅक्ट प्रश्न काय विचारण्यात आला होता, प्रिपेअर्ड माइंड मॅप ऑन इफेक्ट ऑफ म्युझिक ऑन ह्युमन लाईफ. म्युझिकचं आपल्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनावर कशा पद्धतीने परिणाम होतात हे तुम्हाला तिथं सांगायचं. आता एक्झॅक्ट प्रश्नामध्ये म्युझिकचा परिणाम, आता बघा संगीत हा एक खूप मोठा पाहायला गेलं तर देवाकडून किंवा ज्याच्याकडून मिळालेली मनुष्याला देणगी आहे. का? साधं सिंपल लॉजिक आहे, आपली जी जनरेशन आहे ती म्युझिकच्या आसपास घुमत असते. आता मुलं सध्या सिच्युएशन मध्ये इंस्टाग्रामवर रील्स चालू असतात, आले तुफान किती, जिद्द ना सोडली, असं जेव्हा गाणं आपल्या कानावर पडते, आपलं जे ह्युमन बिहेवियर आहे आपल्याला लगेच मोटिवेट झाल्यासारखं होते, किंवा आपल्याला असं कळतं बाबा मोटिवेशनची रील वगैरे चालू आहे. पण जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडता तेव्हा तुम्हाला मोटिवेशनची नाही, तुम्हाला सायलेंट लव्ह सॉन्गची वगैरे गरज असते. बट एका जनसमुदायाला जर तुम्हाला प्रेरित करायचं असेल, सर्वसामान्य नागरिकांना तुम्हाला उत्साहित करायचं असेल, तर मग मोटिवेशनची गरज असते. म्हणजे काही काही असे गाणे असतात की असं वाटतं की बाबा मोटिवेट करायला, जसं की बाहुबली पिक्चर मधलं एक गाणं आहे, तुम्हाला माहित आहे का, ना कभी अंबर से
सूर्य निकलता असं काहीतरी. मग असे हे गाणे आहेत ते आपण कोणी वगैरे आता सध्या तर असं होऊ नये, पण कोणी मेल वगैरे की बॅकग्राऊंडला वगैरे लावतात. चिठ्ठी ना कोई संदेश, आपण जेव्हा सॅड असतो, कोणी फॅमिली मधलं वगैरे गेलेलं असतं तर त्याच्या बॅकग्राऊंडला लावतात, राईट. म्हणजे म्युझिक आपली जे इमोशन्स आहेत त्याच्या आजूबाजूलाच घुमत असते. त्याचबरोबर तेच इथे तुम्हाला सांगितलेलं आहे की म्युझिकचा जो इफेक्ट आहे ते आपल्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनावर कशा पद्धतीने व्हायला. तर त्याच्या आन्सर मध्ये जर ऍक्च्युअल मध्ये पाहायला गेलं तर तुम्हाला काही अशी गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड करायला पाहिजे होते. जस्ट वन सेकंड, मी तुम्हाला शो करतोय. हा, इमोशनल इफेक्ट असतात, फिजिकल इफेक्ट असतात. ओके, चेक करा. कॉग्निटिव्ह इफेक्ट असतात, सोशल इफेक्ट असतात. सोशल इफेक्ट म्हणजे काय? म्युझिक ब्रिंग्स पीपल टुगेदर, फॉस्टरिंग सोशल्स बॉन्ड्स अँड कल्चरल कनेक्शन. जसं की आता बघा, जेव्हाही 15 ऑगस्ट येते, राईट, सोशली आपण कनेक्ट होतो. तर वंदे मातरम, मा तुझे सलाम हे गाणं आपलं सहज ऐकू येतं. किंवा अरिजित सिंगचं लेटेस्ट मधलं गाणं आहे, आचल तेरा तिरंगा, असे काहीतरी गाणं आहे, राईट. ते एक गाणं वगैरे येतं. म्हणजे आपण काय होतो, एकदम सोशली कनेक्टेड होतो. तेच इथं तुम्हाला माइंड मॅप थ्रू सांगायचं आहे. आता हे सर्व गोष्टी आहेत, हे मी बोलायला, एक्झाम मध्ये विचार करा, एक्झामच्या अगोदर विचार करायला सोपं आहे, बट एक्झाम मध्ये त्या मोमेंटला तिथं आठवणं इम्पॉर्टंट आहे, राईट. बट त्याच्यासाठी काय लागते? त्याच्यासाठी कंटिन्युअसली तुमची माइंड मॅपवर प्रॅक्टिस असणं आवश्यक आहे. आता या स्टुडंट्सनं कसं केलेलं आहे, इफेक्ट ऑफ म्युझिक तिला जेवढं आठवलं त्याचा प्रयत्न केलेला आहे. आणखी थोडस बोर्ड एक्सपेक्ट करतो की बाबा आणखी थोडस स्टुडंट जास्त लिहिल, बट या स्टुडंटनं काय केलेलं आहे, इफेक्ट ऑफ म्युझिक ऑन ह्युमन लाईफ. स्टुडंटच्या लाईफवर कसा परिणाम होतो की स्टुडंट रिलॅक्स होण्यासाठी, रिफ्रेशमेंटसाठी किंवा स्ट्रेस लेस लिहिलेला किंवा स्ट्रेस फ्री राहण्यासाठी म्युझिक वगैरे ऐकतात, राईट. न्यू बॉर्न असेल एन्जॉयमेंटसाठी, पीसफुल साठी, अशा काही गोष्टींसाठी जे आहे न्यू बॉर्न बेबीज वगैरे ऐकतात. ऑदर्स साठी काय पॉईंट मांडलेला आहे, अडल्ट साठी काय पॉईंट मांडलेला आहे. आता एक मार्क कटलेला आहे, मे बी ते आणखी काही गोष्टी एखादा एक पॉईंट एक्स्ट्रा स्टुडंट कडून एक्सपेक्ट करत असतील, किंवा हे जे 4 सब पॉइंट्स आहेत स्टुडंटने मांडलेले आहेत त्याच्यामध्ये एक आणखी एक्स्ट्रा पॉइंट जर लिहायला पाहिजे होता जेणेकरून ते मार्क्स मिळाले असते. बट डोंट वरी, तुम्ही जितक्या चांगल्या पद्धतीने येताल तेवढं चांगल्या पद्धतीने मार्क्स मिळू शकतात. ओके, 2.5 मार्क घेण्याचा प्रयत्न करा, त्या 2.5 चे 3.5 बरोबर होतात. त्याच्यानंतर आपण आता जाऊयात नेक्स्ट क्वेश्चन कडे, ते म्हणजे पोएट्री. आणि पोएट्री मध्ये स्टुडंटला खूप वेळेस डाऊट असते की सर पोएट्री मध्ये हे अशा प्रकारचे काही टेबलचे क्वेश्चन्स येतात, इव्हन पॅसेज मध्ये सुद्धा येतात, हे कशा पद्धतीने लिहायचं? काहीच ह्याला काही जास्त रॉकेट सायन्स नसतं. जे अशा पद्धतीनेच तुम्हाला ड्रॉ करायचं असतं अँड त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये काही एक्स्ट्रा माहिती सबमिट करायची असते. जसं की स्टुडंटनं बघा, बस अशा पद्धतीने ते ड्रॉ केलं अँड त्याच्यामध्ये काही एक्स्ट्रा माहिती सबमिट केली जे त्या आन्सरशी रिलेटेड असते आणि ऑटोमॅटिकली मार्क्स तिला मिळालेले आहेत. ऑल राईट, डन. त्याच्यानंतर ऍप्रिसिएशन, की सर ऍप्रिसिएशन एक्झॅक्ट किती पेज लिहायचं काय नाही. आता बघा इथं हा पोयम वर आला असतं 4 मार्कासाठी. स्टुडंट्सला किती मार्क मिळाले आपण चेक करूयात ऍप्रिसिएशनला. सर्वात पहिला ऍप्रिसिएशनची पोएम डेफिनेटली तुम्हाला माहित असेल कोणती आहे काय नाही ते. तर आता ऍप्रिसिएशन लिहित असताना स्टुडंट इथं सार केलं द इन्सेप्ट रॉक या पोएट्री या कवितेवर तुम्हाला जे आहे ते ऍप्रिसिएशन लिहायचं होतं. ओके, सो इथून स्टार्ट केलं, द टायटल ऑफ द पोएम पासून स्टुडंटनं इथून अँड देन इथंपर्यंत लिहिलं, म्हणजे ऑन अन ऍव्हरेज 1.5 पेज लिहिलं अँड 3.5 मार्क्स मिळाले. 3.5 चे 4 झालं का तुम्हाला जर चेक करायचं असेल तर आपण इथं चेक करू शकता. नाही, कारण सेक्शन क्वेश्चन नंबर जो 3 आहे तो 12 मार्क्स साठी होता आणि इथं जर बघितलं तर ए आणि बी चे मिळून स्टुडंटला जे आहेत ते फक्त आणि फक्त एकूण 14 पैकी 14 मार्क्सचा सेक्शन बी आहे, 14 पैकी फक्त तिला 12 मार्क्स मिळाले, 2 मार्क्स त्यांनी तिथं
कट केले. 2 मार्क्स कुठं कुठं कट केले जर पाहायचे असेल तर काही आन्सर्स वगैरे लिहित असताना मे बी कुठं ना कुठं 1 मार्क कटलेला आहे. काही चुका वगैरे झालेल्या आहेत, जसं की इथं त्यांनी एक छोटीशी मिस्टेक्स म्हणून मार्क्स कट केलेले आहेत. ओके, देन त्याच्यानंतर अप्रिसिएशनला जर बघितलं तर नियर अबाउट त्यांनी 3.5 मार्क्स तिथे दिलेले आहेत. 4 द्यायला पाहिजे होता, बट कुठं कुठं लिटल बिट ग्रामॅटिकल मिस्टेक्स त्यांना आढळली असेल, त्यामुळे त्यांनी फक्त 3.5 मार्क्स दिलेले आहेत. आणि इंग्लिशमध्ये तुम्ही आउट ऑफ मार्क्स एक्सपेक्ट सुद्धा करू नका. आणि मी आजच सांगायलो, लक्षात घ्या, तुम्ही वर्षभर अकाउंटचा 2 घंटे अभ्यास केलं, 3 घंटे अकाउंटचा अभ्यास केलं, अकाउंट तुम्हाला कधीच डिसअपॉइंट करत नाही. जेवढं तुमची लायकी आहे त्याच्यापेक्षा 2 मार्क अकाउंट जास्त देते. तुम्ही इंग्लिशचा 5-5, 6-6, 7-7 घंटे अभ्यास करत आहात या उद्देशानं की तुम्ही 95 अबोव जाताल, शेवटी तुमच्या पदरात डिसअपॉइंटमेंट होणार आहे, तुम्हाला तेवढे मार्क्स मिळणार नाहीत. आणि हे सत्य आहे, हे कोणी मिटवू शकत नाही. राईट, आपल्या महाराष्ट्रातील मॅक्सिमम दर 100 पैकी 90 मुलांना इंग्लिश अवघड जाते. मी असे सुद्धा मुलं बघितलेले आहेत की इंग्लिश मध्ये 99-95 मार्क घेण्यासाठी 7-7 घंटे अभ्यास केलेत, शेवटी त्यांना 82-81 मार्क्स आलेले आहेत. राईट, तुम्ही 3 घंटे अभ्यास केला तरी तेवढेच येणार आहे, 4 घंटे केलं तरी, 5 घंटे केले तरी तेवढेच येणार आहेत. बट तेवढं 95-96 मार्क्स घेत असताना मी तुम्हाला डिमोटिवेट करत नाही, मी ऍक्च्युअल फॅक्ट सांगत आहे. का? त्याच्या मागचं रिझन आहे का? 2 स्टुडंट आहेत, एक दिवस रात्र इंग्लिशचा अभ्यास केला 95 घेण्यासाठी, आले त्याला फक्त किती 82-83 मार्क्स आले. आणि एक स्टुडंट असे 2-2.5 घंटे अभ्यास केला, 72 आले. बाकी टाइम त्यांना इकॉनॉमिक्स, सोसियम, अकाउंट्सला दिला, जे मार्क्स त्याचे 10 मार्क्स इकडे कमी आले, त्याच्या दुप्पट 20 ते 25 मार्क्स त्या 3 सब्जेक्ट्स मध्ये कव्हर झाले त्याचे, आणि ऑटोमॅटिकली त्याचं पर्सेंटेज वाढलं. आणि ऍट द एंड प्रत्येक जण तुम्हाला पर्सेंटेज विचारते, इंग्लिश मधले मार्क विचारत नाही. त्यामुळे मेक शुअर करा की तुम्ही, भावना पोहोचल्या ना, जास्त पण अभ्यास करायचा नाही आणि एकदम कमी पण करायचं नाही, ऑन अँड ऍव्हरेज ठेवायचं नसतं. मी असं म्हणल्यामुळे नाही, ते युट्यूबचे सर सांगलेत इंग्लिश अभ्यास जास्त करायची गरज नाही, नापास होताल. सांगायचं तात्पर्य त्या स्टुडंट साठी होता की जे 5-5, 6-6 घंटे अभ्यास करायला इंग्लिशचं, एवढं करायची गरज नाही, 3 घंटे केलं तरी तेवढंच मार्क्स मिळणार आहे. ओके, फोकस, रायटिंग स्किल, नॉवेलला सर्वात जास्तीत जास्त फोकस करायचं, सीन पॅसेज सर्व पुस्तकातले वगैरे व्यवस्थित प्रॅक्टिस करून घ्यायचं, ग्रामर बेसिक आहे, डायरेक्ट इनडायरेक्ट कितीही अभ्यास करा, शेवटी ते चुकणारच आहे. छोटे छोटे असतात, टेन्स असेल, डू ऍज, त्याच्यानंतर वॉइस असेल, राईट, डिग्री ऑफ कंपॅरिझन असेल, फिगर ऑफ स्पीच असेल, अशावर जास्तीत जास्त भर द्यायचं. हे झालं अप्रिशिएशनचं, पोएट्रीचं. त्याच्यानंतर आपण जाऊयात सेक्शन नंबर 3, रायटिंग स्किल्स कडे, जे की सर्वात हाय डिमांड असतं. मॅक्सिमम मुलं ह्याचीच वाट बघायला. डोंट वरी, तुम्हाला दिसेल रायटिंग स्किल. पहिल्या याच्यामध्ये ऑब्व्हियसली, आता रायटिंग स्किल म्हणल्यानंतर याच्यामध्ये प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्हाला 3 सब क्वेश्चन्स येतात, तिन्हीपैकी एक चॉईस करायचं असतं. आणि मॅक्सिमम स्टुडंट जे आहेत ते रायटिंग स्किलचा जो पहिला क्वेश्चन आहे, ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेजलाच सिलेक्ट करतात, कारण हॉटशॉट प्रश्न आहे, त्याच्या सोडून दुसऱ्या तिसऱ्या जगामध्ये त्यांना काही दिसतच नाही, तेच बेटर आहे. आता या सुद्धा स्टुडंटनं ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज केलेला आहे. किती मार्क्ससाठी होतं? 4 मार्क्ससाठी होतं. बघा, स्टुडंट्सनं काही अशा पद्धतीनं ते प्रिपेअर केलेलं आहे आणि 3.5 मार्क्स मिळालेले आहेत. 3.5 पेक्षा जास्त दिलेलं नाहीये. काय अशा पद्धतीनं अगोदर बॉक्स करून घेतलं, राईट, आणि इथं ऑन टाइम, डेट आणि टाइम इथं लिहिलं, त्याच्यानंतर डॅट आणि पूर्णचा पूर्ण मेसेज लिहिलं. आता लिहित असताना काही वेळा थोडे शब्द इकडे तिकडे होतात, राईट, घाबरायचं नाही, व्यवस्थित तिथे लिहायचं, मार्क्स पडतात. आणि अशा पद्धतीने लिहिलं, 3.5 मार्क्स मिळाले. आता याच्यामध्ये कुठं काही छोटी मिस्टेक्स तर वगैरे नाहीये. 3.5 मार्क्स देण्याचं कारण एकच आहे, 4 मार्क द्यायचे नाहीत त्यांना. ओके, किंवा त्यांनी विचार केला असेल की इथं शब्दरचना थोडस खालीवर झालेली आहे, त्याच्यामुळे मार्क्स कटले, अदरवाईज बाकी याच्यामध्ये चुकावं असं काहीच नाही. ओके, अशा पद्धतीने त्यांनी प्रेझेंट केलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन चेक करा. ह्या आता क्वेश्चन 4 मधला ए, क्वेश्चन 4 मधला बी, ज्याच्यामध्ये बघा 3 क्वेश्चन असतात, ईमेल रायटिंग, रिपोर्ट रायटिंग अँड इंटरव्ह्यू. याच्यामध्ये सुद्धा मॅक्सिमम जर इंटरव्ह्यूला सिलेक्ट करतात, तेच सिलेक्ट करा, 4 मार्क फुकटचे आहेत. बस
काही WH क्वेश्चन्स तुम्हाला पाठांतर वगैरे करायचे आणि थोडस त्याच्यामध्ये प्रॅक्टिकॅलिटी असली पाहिजे, कॉमन सेन्स असला पाहिजे. सपोज इंटरव्ह्यू क्वेश्चन्स आले ओल्ड वुमनवर, ओके, एका ओल्ड वुमनला तुम्हाला इंटरव्ह्यू क्वेश्चन्स विचारायचे आणि तुम्ही जर तिला विचारलात की व्हॉट इज युअर फ्युचर प्लॅन्स, त्या म्हातारीचे अर्धे लाकडं स्मशानात गेलेले आहेत, तुम्ही तिला फ्युचर प्लॅन विचारत आहात, चुकीचं आहे. त्यामुळं ते क्वेश्चन्स तिथे योग्य ठरत नाही, योग्य प्रकारे तिथं मॅच होत नाही. त्यामुळे क्वेश्चन्स असे विचारायचे ज्याच्यामध्ये कॉमन सेन्स असेल. या स्टुडंटनं सुद्धा काही क्वेश्चन्स सिलेक्ट केलेले आहेत जे तुम्ही सुद्धा ऍज अ प्रॅक्टिस म्हणून ते निवडू शकता. आता बघा इथं काय विचारलेला आहे प्रश्न. इमॅजिन यू हॅव टू कंडक्ट अन इंटरव्ह्यू ऑफ अ फेमस ऍक्टर. तुम्हाला एका प्रसिद्ध अभिनेत्याचं इंटरव्ह्यू घ्यायचंय विथ द हेल्प ऑफ द फॉर्मॅट गिवन बिलो. ड्राफ्ट क्वेश्चन ऑन द गिवन फील्ड्स. डू नॉट चेंज द सिक्वेन्स ऑफ द क्वेश्चन्स. तुम्हाला काही क्वेश्चन्स दिलेले आहेत त्याच्यावर सर्वात पहिला तुम्हाला कशा पद्धतीने त्याचा फॉर्मॅट तयार करायचा, फॉर्मॅट पेपर मध्ये सांगितलेला आहे. बघा फील्ड कोणत्या फील्ड मध्ये आहे, रेप्युटेशन, डेट, व्हेन्यू, टाइम. स्टुडंट आता हे क्वेश्चन्स तुम्हाला दिसत आहेत, राईट. लगेच आपण त्याच्याकडे जाऊया. बघा सर्वात पहिले नेम ऑफ द इंटरव्ह्यू, कोणाचे इंटरव्ह्यू वगैरे घेतात इंटरव्ह्यूअर, तर तिथं मिस्टर रामचरण असं लिहिलेलं आहे. अँड त्याच्यानंतर बघा सेकंड पेजामध्ये काय सांगितलेलं आहे, फील्ड अँड रेप्युटेशन. फील्ड अँड रेप्युटेशन मध्ये अ फेमस साऊथ ऍक्टर, दक्षिण भारतातला तो एक सुप्रसिद्ध अभिनेता आहे. त्यानंतर डेट, व्हेन्यू अँड टाइम. दिनांक, कोणत्या स्थळ आहे, स्थळ कुठे आहे, किती वाजता आहे ते. जर बघितलं तर डेट इथे लिहिलेला आहे 21/2/24. एक्झाम ज्या दिवशी आहे त्याच दिवशीची डेट लिहिलं. व्हेन्यू देगलूर कॉलेज देगलूर. आता लिहिण्यामागचं रिझन की बाबा इनडायरेक्टली सरांना कळून जाते की बाबा ज्या मुलीनं हा व्हेन्यू लिहिलेला आहे ती देगलूर महाविद्यालय देगलूरची मुलगी आहे. तुम्ही सुद्धा तिथे तुमच्या कॉलेजचं नाव टाकू शकता. तुमचं कॉलेजचा 36चा आकडा असेल तर तुमच्या जिओ सेंटर मुंबई टाकून टाकायचं, काहीही तिथे टाकून टाकायचं. ओके. त्यानंतर टाइम सांगितलेला आहे 12 PM. ओके. त्यानंतर ड्युरेशन ऑफ इंटरव्ह्यू 45 मिनिट्स, 45 मिनिटचा टोटल इंटरव्ह्यू असेल. आता बघा पहिला प्रश्न आहे मोटिवेशन, की बाबा त्या ऍक्टरला कशावर, कोणती अशी गोष्ट आहे की जे त्याला मोटिवेट करत असते, काही अशा पद्धतीने लिहिलेलं आहे तिथं. मोटिवेशन, हु इज युअर मोटिवेशन. इथे लिहिलेलं आहे की तुम्हाला प्रेरणा स्त्रोत काय, तुम्हाला एक्झॅक्ट कोण मोटिवेट वगैरे करतं. इथं असं सुद्धा आलं असतं की व्हॉट मोटिवेट्स यू, कोणती गोष्ट अशी आहे की जी तुम्हाला प्रेरणा देत आहे तुमच्या मनावर. ओके, डन. नेक्स्ट क्वेश्चन आहे इनिशियल प्रिपरेशन. सुरुवातीला जेव्हा तुम्ही ऍक्टर होत होता तर अर्ली स्टेजवर तुम्ही कशा पद्धतीने प्रिपरेशन वगैरे तयारी करत होता. इथे स्टुडंटना काय विचारलं आहे, व्हॉट इनिशियल प्रिपरेशन यू हॅड डन. सुरुवातीला कशा पद्धतीने तुम्ही ह्या सर्व गोष्टीची तयारी केलात काय नाही. जे तिथं गोष्ट आहे त्यालाच WH क्वेश्चन लावून छोटेसे ग्रामरचे टेन्स इकडचे तिकडे करून तिथं लिहायचंय. मेक शुअर करा की विचारत असताना जर तुम्हाला भूतकाळातले वगैरे विचारायचं असेल तर हॅड सारखे शब्द वगैरे वापरू शकता, प्रत्यय वापरू शकता. फ्युचर मध्ये विचारायचं असेल तर विल सारखे वापरू शकता. करंट सिच्युएशन मध्ये इज, आर असे सुद्धा तुम्ही तिथे युज करू शकता. हे तर बेसिक आहे, मी काय सांगायला तुम्हाला. ओके, डन. त्यानंतर नेक्स्ट आहे सपोर्ट. सपोर्ट, तुम्हाला कोण मदत केलं काय नाही ते. इथं स्टुडंटनं काय लिहिलेलं आहे, सपोर्ट, हु हॅड सपोर्टेड यू मोस्ट ऑफ इन युअर जर्नी. तुम्हाला तुमच्या प्रवासात कोण सपोर्ट केलं काय नाही ते. त्यानंतर आयडल्स अँड गुरुज. इकडे जे जे पॉइंट्स त्या क्वेश्चन्स मध्ये सांगितलेले आहेत प्रश्नपत्रिकेत ते सर्व ह्या साईडला लिहिलं. त्याच्यानंतर इथे लिहिलेलं आहे आयडल्स, गुरु, टीचर्स. हु इज युअर बिगेस्ट रोल मॉडेल ऑर आयडियल. तुम्हाला तुमच्या लाईफ मधलं सर्वात बेस्ट रोल मॉडेल कोण आहे, कोणाला तुम्ही प्रेरणा स्त्रोत मानतात, आयडल कोण आहे तुमच्यासाठी. फर्स्ट ब्रेक, व्हॉट वॉज युअर फर्स्ट ब्रेक. म्हणजे फर्स्ट ब्रेक चा अर्थ जेव्हाही एखाद्या हिरोला, ऍक्टरला किंवा ऍक्ट्रेसेसला पहिल्या पिक्चर मध्ये काम मिळतं, ओके, सुरुवातीला एखाद्या सिरियल मध्ये काम मिळतं तर त्याला फर्स्ट ब्रेक असं म्हणतात. जसं की उदाहरणार्थ खूप सारे जसं की रणबीर कपूरला जर पाहायला गेलं तर सावरिया नावाचा त्याचा सर्वात पहिला पिक्चर आला होता. त्यानंतर शाहरुख खानला जर पाहायला गेलं, शाहरुख खानचा पहिला पिक्चर आहे, त्या पिक्चर मधलं गाणं मला माहित आहे
कोई ना कोई चाहिए प्यार करने वाला, ऋषी कपूर सुद्धा होता त्याच्यामध्ये, बट त्या मूवीचं नाव माहित नाही. बट शाहरुख खानला सर्वात पहिल्या सिरियल मध्ये ब्रेक मिळाला, टीव्ही सिरियल, ती फौजी नावाची होती, राईट. सलमान खानला पहिला पिक्चर जर त्याचं स्वतःच जर पाहायला गेलं तर मैंने प्यार किया असं होतं, म्हणजे फर्स्ट ब्रेक त्याला म्हणतात. ओके, डन. त्यानंतर पब्लिक रिस्पॉन्स, इथं म्हणलेलं आहे की पब्लिक रिस्पॉन्स म्हणजे प्रेक्षकांचं रिस्पॉन्स कसं आहे एक्झॅक्ट तुमच्या ऍक्टिंगला, तुमच्या मूवीजला. व्हॉट इज पब्लिक रिस्पॉन्स फॉर युअर ग्रेटेस्ट अचिव्हमेंट. ओके, आता इथं पब्लिकचे जे रिस्पॉन्स आहेत ते अनेक गोष्टीसाठी असू शकतात. तुझ्या पहिल्या फिल्म रिलीज झाल्यानंतर व्हॉट वॉज द पब्लिक रिस्पॉन्स आफ्टर वेन वॉज युअर फर्स्ट फिल्म इज रिलीज. जेव्हा तुमची पहिली मूवी रिलीज झाली होती तेव्हा पब्लिकचं रिॲक्शन कसं होतं, किंवा when you get your first award, when you got your first award, how was the public reaction किंवा फॅमिलीची रिॲक्शन कशी होती, काय नाही. इथं काही एक जोडून तुम्ही क्वेश्चन तयार करू शकता ज्याच्यामध्ये पब्लिक रिस्पॉन्स यायला पाहिजे. त्याच्यानंतर रिकग्नायझेशन, त्यानंतर नेक्स्ट आहे गोल्स अँड ड्रीम्स, राईट. अशा काही गोष्टी तुम्हाला इथे सांगितलेल्या आहेत. अशा पद्धतीने तुम्ही इंटरव्ह्यू फ्रेम करू शकता. आता हेच एक अशा प्रकारचे इंटरव्ह्यू क्वेश्चन्स आहेत. हे एक्झाम मध्ये एकदम व्यवस्थितपणे अटेम्प्ट करायचं असेल तर त्याच्या मागचं एकच गोष्ट आहे, ते म्हणजे प्रॅक्टिस. ऍटलिस्ट तुम्ही एक्झामच्या अगोदर एक 5-6 पेपर तरी सॉल्व्ह करा, किंवा 5-6 डिफरंट गोष्टींचे पब्लिक फिगरचे तुम्ही इंटरव्ह्यूज वगैरे घ्या, म्हणजे ऑटोमॅटिकली तुम्हाला कळून जाईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. इथं एक तर होता कंपेअरिंगच्या नंतर होता एक्सपेन्शन ऑफ आयडिया और स्पीच रायटिंग, कंपेअरिंग और एक्सपेन्शन ऑफ आयडिया. स्टुडंटनं जे आहे आय गेस तिचं थोडस ग्रामर स्ट्रॉंग होतं, रायटिंग स्किलवर तिची थोडस पकड जाणली होती, त्यामुळं तिनं काय केलं, आय गेस एक्सपेन्शन ऑफ आयडिया, मॅनर्स मेक्स मॅन, याच्यावर तिनं पूर्णच्या पूर्ण जे पण तिला वाटते ते सर्व गोष्टी व्यवस्थित सांगितलं. एक्सपेन्शन ऑफ आयडिया म्हणजे काय, एक छोटीशी तुम्हाला प्रोवर्ब किंवा म्हणी दिली जाते, मग त्याच्यावर पूर्णपणे लांब लचक तुम्हाला 2-3 पेजेस माहिती लिहावी लागते. तर स्टुडंट जे आहे ते नियर अबाउट, बघा हा जो पेज नंबर आहे हा पेज नंबर 19 आहे. ओके, तर 19च्या हा पेज इथून स्टार्ट केला, हा पूर्ण पेज लिहिला, त्यानंतर समोरच्या पेजवर 20 वर येऊन इथं स्टॉप केलं. ओके, आणि चांगल्या पद्धतीने लिहिलं होतं, तिथं काही प्रॉब्लेम आला नाही, त्यामुळे टीचर्सनं सुद्धा 3.5 मार्क्स तिथं दिलेले आहेत. आता तुमचं काम काय आहे, मी तर पूर्ण वाचू शकत नाही काय काय लिहिलेलं काय नाही, टाइम लिमिटेशन्स असतात, बट तुमची ड्युटी काय, ज्यांनी 100चा कोर्स परचेस केलेला आहे चेक करायचं कशा पद्धतीने लिहिण्यात आलेला आहे. त्यातल्या त्यात जर तुम्ही एक्सपेन्शन ऑफ आयडिया सॉल्व्ह करणार असाल तर नक्की चेक करा. 3.5 मार्क एक्सपेन्शन ऑफ आयडिया मध्ये इज नॉट अ जोक. ओके, हे खूप मेहनत लागते, याच्यासाठी दिवस रात्र एक करून अभ्यास करावा लागतोय, ग्रामरवर पकड पाहिजे, टेन्स स्ट्रॉंग पाहिजे, त्यावेळेसच येतं. ओके, बच्चो का खेळ नाहीये, त्यामुळे व्यवस्थित करायच्या सर्व गोष्टी. त्यानंतर नेक्स्ट आहे डी मध्ये जर पाहायला गेलं तर सर्वात पहिला होता बुक रिव्ह्यू, मॅगझिन रिव्ह्यू, एकतर फिल्म रिव्ह्यू येते किंवा बुक रिव्ह्यू येते. तर त्याच्यानंतर नेक्स्ट इथं होतं ब्लॉग रायटिंग, अँड ब्लॉग रायटिंग नंतर नेक्स्ट होतं अपील. आय गेस या स्टुडंटनं बुक रिव्ह्यू केलेला आहे, आणि बुक रिव्ह्यू सुद्धा एकदम चांगल्या पद्धतीनं, भारी पुस्तक आहे, टाइम मिळाला तर 12वी नंतर वाचा. पुस्तकीचं नाव आहे रिच डॅड अँड पुअर डॅड, राईट. रॉबर्ट कियोसाकी यांनी लिहिलेली पुस्तक आहे. आय गेस त्यांचं जर नाव नसेल तर त्यांनी मार्क्स दिले नसतील, आय डोंट नो लेखकाचं नाव लिहिलेलं आहे की नाही ते. ओके, सो एव्हरीवन नीड्स टू गिव्ह अ बुक, एव्हरीवन नीड्स टू गिव्ह अ चान्स, म्हणजे अशी पुस्तक प्रत्येकाने एक वेळेस तरी त्या बुकला चान्स दिला पाहिजे. म्हणजे बुकला चान्स देणं म्हणजे तुमच्या बकेट लिस्ट मध्ये जेवढे ही बुक आहेत, किंवा वॉच लिस्ट मध्ये म्हणा, किंवा तुमच्या शेल्फ मध्ये म्हणा, तर तिथं एक थोडीशी जागा, थोडस एक स्पेस असलं पाहिजे तिथं रिच डॅड पुअर डॅड साठी. त्यातल्या त्यात जर तुम्ही कॉमर्स स्टुडंट असाल तर मस्ट. ओके, तर या रिच डॅड पुअर डॅडचं जे ना बुक रिव्ह्यू जे आहे बघा, हा जो पेज नंबर आहे हा आहे 21. ओके, तर पेज नंबर 21 चं फुल पेज अगोदर हेडिंग टाकलं, 1 2 3 4 5 6 7 वळी कसं सोडलं त्या टीचरला सुद्धा माहित नाही. ओके, 7 वळी नंतर
पूर्णपणे 2 पॅराग्राफ टाकलं अँड नंतर पेज नंबर 21चा फुल पेज आणि 22चा असा अर्धा पेज लिहिलं. इथं सुद्धा 3.5 मार्क्स मिळाले. म्हणजे ऑन अन ऍव्हरेज रायटिंग स्किलच्या प्रत्येक सबसेक्शन मध्ये त्यांनी अर्धा 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 म्हणजे रायटिंग स्किल मध्ये जे 4 क्वेश्चन्स असतात अर्धा 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 मार्क कट करून त्यांनी 16 पैकी एक सेकंड चेक करूयात. 4 मार्क असतं 3.5 म्हणजे राईट. 16 पैकी त्यांनी फक्त 14 मार्क्स स्टुडंटला दिले आहेत. इथं आपण चेक करू शकता. क्वेश्चन बघा 3.5 3.5 3.5 3.5 टोटल किती झाले 16 पैकी 14 मार्क्स दिले. म्हणजे तुमचंही टार्गेट असायला पाहिजे ऑन अन ऍव्हरेज त्या 16 पैकी 12 ते 14 मार्क्स तुम्हाला मिळायला पाहिजे. म्हणजे चांगले जरी लिहिले नाही मिनिमम 3 मार्काचं तरी लिहायचं. 3 किती मार्क्स होतील 12 मार्क्स होतील. ओके डन. हे झालं रायटिंग स्किल. आता पब्लिक म्हणते की सर व्हॉट अबाउट नॉवेल. बघा नॉवेलवर बिग बुल बॅचचे स्टुडंट जेवढे पाहत आहेत नॉवेल बद्दल काहीच काळजी करायची गरज नाहीये. नॉवेलचे आपल्याजवळ खूप भारी नोट्स आहेत आणि आपले एक्सपेरिमेंट पण सक्सेसफुल आहे 2022 23 बोर्ड आणि 24 बोर्ड पासून. नॉवेलसाठी आम्ही बिग बुल बॅच मध्ये काय केलेलं आहे कोणतंही नॉवेल मधला प्रश्न होते कुठलंही येऊ दे आमच्या जवळ जे नोट्स आहेत प्रत्येक एका नॉवेलचे एक नोट्स आहे इकडे एक पेज इकडे एक पेज 2 पेज काही येऊ दे ते तेवढं लिहून टाकायचं. 4 पैकी 3 मार्क्स फिक्स कुठलेही क्वेश्चन होते कारण ते अशा पद्धतीने आम्ही त्याचे आन्सर्स तयार केलेले आहेत लिहिलेलं आहे. त्या चॅप्टर मधले सर्व इन्सिडेंट प्रत्येक गोष्टी त्याच्या ह्याच्यामध्ये कव्हर होतात. बस तुम्हाला फक्त वरची हेडिंग वगैरे व्यवस्थित पाठांतर करून टाकायचंय त्या नॉवेलचा रायटर वगैरे कोण आहे काय नाही. बाकी आम्ही जे सांगितलेलं आहे ते डायरेक्ट तिथं जाऊन उतरून टाकायचा विषय संपला. 4 पैकी तुमचे 3 मार्क फिक्स राईट. आणि मॅक्सिमम स्टुडंट आपल्या क्लासचे काही काही स्टुडंट शेवटी एवढं फॉर्म मध्ये येतात सर 2 दिवसात पाठ करून टाकतात सांगितलेलं आहे सर्व गोष्टी आणि पेपरची सुरुवातच क्वेश्चन नंबर 4 न करतात. सॉरी डायरेक्ट पार्ट नंबर 4 सेक्शन 4 न करतात नॉवेलनं आणि तिथे जाऊन बरोबर लिहतात. कारण सर ते पॅसेजचे जर उत्तर हुडकत बसलं तर टाइम जाते आणि मग शेवटी नॉवेल राहून जाते. त्यामुळे डायरेक्ट मॅक्सिमम मुलं काय करतात सेक्शन 3 आणि सेक्शन 4 म्हणजे सेक्शन रायटिंग स्किलचं सेक्शन अँड नॉवेलचं सेक्शन अगोदर करतात मग पॅसेज कडे येतात. सर असं जमते का. जमते नाही पळते चालते नाही पळते बिंदास. तुम्हाला जर पॅसेजचे उत्तर हुडकायला टाइम लागत असतील तर सरळ सरळ अगोदर काय करायचं सेक्शन थोडस कुठं पेपर प्रेझेंटेशन डगमगते 1-2 मार्क इकडे तिकडे जातात. बट जे येत असलेलं सोडून ते न येत असलेल्या पॅसेजच्या मागे घातलात आणि शेवटी येत असलेल्या जर 4-5 मार्क्स घातल्यापेक्षा सरळ सरळ अगोदर पासूनच जे ते लिहायला चालू करायचं. मार्क्स कटत नाहीत. 1-2 टीचर्स असतात सनकी ते मार्क्स कटतात बट मॅक्सिमम टीचर्स आहेत ते मार्क कट करत नाही. तुम्ही डायरेक्ट सुरुवात रायटिंग स्किल आणि ग्रामर पासून सुद्धा करू शकता. आता पहिलं जे नॉवेल आहे ते तर ऑब्व्हियसली तुम्हाला माहित आहे की ऑब्जेक्टिव्ह मध्ये येतात आणि व्यवस्थित ते नॉवेल पाठ करा. डायजेस्ट मधले उत्तर आपल्या 100 रुपीजच्या कोर्स मध्ये खूप सारे त्याचे क्वेश्चन्स वगैरे आहेत ते व्यवस्थित करा. काही दुसरं तिसरं करायची गरज नाही. त्याच्यानंतर नॉवेल मध्ये जो नॉवेल नंबर नेक्स्ट नॉवेल आहे टू सर्व विथ लव्ह जे नॉवेल सेक्शन सेकंड नॉवेल आहे बी. आता इथं प्रश्न काय आलेला आहे राईट अ कॅरेक्टर स्केच ऑफ अ नॅरेटर ER ब्रेथवेट टू सर्व विथ लव्ह. जे कॅरेक्टर स्केच आहे कसं आहे ते कॅरेक्टर काय नाही ER ब्रेथवेटचं ते तुम्हाला सांगा म्हणाले किती मार्क्स साठी 2. कन्सिडर स्टुडंट टीचर रिलेशन ऍज वन ऑफ द थीम्स ऑफ टू सर्व विथ लव्ह. आणि स्टुडंट टीचरची एक्झॅक्ट रिलेशन कशी असते कन्सिडर गृहीत धरून त्या चॅप्टर मध्ये जे टू सर्व विथ लव्ह या थीम मध्ये या नॉवेल मध्ये स्टुडंट आणि टीचरचं एक्झॅक्ट रिलेशन कशा पद्धतीने कन्सिडर करण्यात आलेला काय नाही ते तुम्हाला स्पष्ट करायचं. या स्टुडंटना आपल्या कशा पद्धतीने लिहिलेलं आपण चेक करूयात. जस्ट 1 सेकंड. ओके पहिल्या नॉवेलचे जर उत्तर सरळ सरळ लिहिलेले आहेत आणि पहिल्या नॉवेलची उत्तर लिहित असताना चांगल्या पद्धतीने अभ्यास केली होती त्यामुळं नॉवेल फर्स्ट मध्ये 4 पैकी 4 मार्क्स आले. ओके बघा सुरुवातीला सुद्धा बघा ऑब्जेक्टिव्हच्या क्वेश्चन मध्ये अँड त्याच्यानंतर हे जे 2 क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा बघा टोटल किती मार्क्स पडले 4 पैकी 4. ओके त्याच्यानंतर नेक्स्ट जे नॉवेल आहे नॉवेल नंबर क्वेश्चन नंबर बी टू सर्व विथ लव्ह या नॉवेलवर प्रश्न आले होते. तर पहिला प्रश्न होता चेक करा
राईट अ कॅरेक्टर स्केच ऑफ नॅरेटर E.R. ब्रेथवेट. तर E.R. ब्रेथवेटचं एक्झॅक्ट कॅरेक्टर स्केच कसं होतं काय नाही ते तुम्हाला इथे सांगण्यात आलेलं आहे. तर सर्वात पहिले जे E.R. ब्रेथवेटचं कॅरेक्टर स्केच आहे ते काय अशा पद्धतीनं होतं, इथं मांडलं त्यांनी. सेकंड प्रश्न होता की एक्झॅक्ट टू सर्व विथ लव्ह म्हणजे स्टुडंट टीचरचं एक्झॅक्ट कशा पद्धतीनं कन्सिडर करण्यात आलेलं रिलेशनशिप. तर त्याचं उत्तर त्यानं असं लिहिलं, विद्यार्थिनीनं 1.5 मार्क्स मिळाले. सर आता 1 मार्क कुठं कटलं? एक्सपेक्टेड होतं की हा जो पॅरेग्राफ आहे हा इथपर्यंत लिहिता. ओके, म्हणजे एका पेजवर हा पूर्ण प्रश्न येईल आणि ह्या उत्तर ह्या पेजवर येईल. थोडस जास्त लिहायला पाहिजे होतं, ते कमी लिहिण्यात आलं, त्याच्यामुळं 1.5 मार्क पडले, अर्धा मार्क इथं कटला. ओके, सेम सिच्युएशन जे आहे ते याच्यासोबत झाली, बट इथं थोडस अॅक्युरेसी जास्त होती, त्यामुळं नॉवेल थर्ड मध्ये इथं 2 मार्क्स आले, पण इथं 1.5 मार्क्स पडले. तेच गोष्ट आहे. ओके, डन. आता नॉवेलचे जे आन्सर आहेत काय अशा पद्धतीने लिहिलं. अनदर एक गोष्ट आहे की काही काही स्टुडंटचं जर अक्षर आहे ते मोठं असतं, हँड रायटिंग बघा. आता या विद्यार्थिनीनं 1 2 3 4 5 6 7 8 शब्द एका ओळीमध्ये बसवले. काही काही स्टुडंट असतात त्यांचं अक्षर मोठं असतं, 8 शब्द त्यांनी 2 ओळीमध्ये मिक्स करतात, राईट. 4 करतात किंवा 5 3 करतात, अशा पद्धतीने करतात, जेणेकरून इथं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 जे 10 ओळी भरलेल्या आहेत त्या 10च्या ऐवजी मिनिमम 15 किंवा 16 भरले असते आणि मग इथंपर्यंत आला असतं, जेणेकरून टीचर्स फोर्सफुली मजबूर झाला असतं की 2 मार्क्स देण्यासाठी, दिले सुद्धा असते. ओके, डन. त्याच्यानंतर नॉवेलचे काही क्वेश्चन्स अशा पद्धतीने लिहिलं अँड पेपर जो आहे तो ऑलमोस्ट पेज नंबर 27 ला संपला, पेज नंबर 27 पर्यंत गेला अँड तिथं संपलं. ओके, राईट. आणि मग अशा पद्धतीने 66 मार्क्स आले. आता जेवढेही स्टुडंट्स 2024 बोर्ड्स मध्ये इंग्लिशचा पेपर देणार त्या सर्वांचं एकच काम. ओके, ज्यांनी ज्यांनी आपला 100 रुपीजचा नोट्स एक्सपर्ट कोर्स परचेस केलेला आहे त्यांच्यासाठी महत्वाची सूचना आहे की तुम्हाला काय करायचंय, हा पीडीएफ व्यवस्थित बघायचा आहे. ओके, पीडीएफ बघल्यानंतर हा आपला ऍप्लिकेशनवर हा कोर्स आहे 12th कॉमर्स अँड आर्ट्स नोट्स एक्सपर्ट. तर आता तुम्हाला व्यवस्थित फाइंड आउट करायची की बाबा सर 80 पैकी 66 मार्क आले, 14 मार्क कुठं कटले, ग्रामर मध्ये कुठं कटले. सर मला जर ते 14 मार्क कटून द्यायचे नसतील तर मला काय काय करावं लागेल, काय काय नाही, ह्या सर्व गोष्टीचा विचार तुम्हाला करायचा. ओके, 14 मार्क कटून द्यायचे नाहीत. तुमचं टार्गेट असं असलं पाहिजे की मिनिमम ज्यांना नापास व्हायची, नापास तर कोणीच होईना, डोंट वरी. आपले जर व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघत राहिलात इंग्लिश वरचे, नापास तर होणार नाही. बट ज्यांना 80 पैकी 55 56 मार्क्स आले त्यांना त्या 55 चे 65 कसं करता येईल, जे 65 पडायले त्यांना अबोव्ह 70 80 आउट ऑफ अबोव्ह 70 कसे जाता येईल हे विचार करायचा. ओके, आणि या विद्यार्थिनीचा पेपर ऑब्झर्व करायचा आहे. आणखी एक तिथे मी एका मुलाचं आणखी एका मुलीचे पेपर देईन, ते सुद्धा व्यवस्थित ऑब्झर्व करा, चेक करा की कुठं मार्क्स कटायलेत. आणि ज्या ठिकाणी 3.5 मार्क्स मुलीला पडलेत तिथं मला 3.5 पडू शकतात का, किंवा त्याच सेम टॉपिकवर तुम्ही सुद्धा एक वेळेस एक्सपेन्शन ऑफ आयडिया असेल किंवा नॉवेलचे एखादं क्वेश्चन असेल ते लिहायचं आणि चेक करायचं की तिनं कसं लिहायले मी कसं लिहायलो, तिचे मार्क्स का कटलेत माझे का कटत नाहीत, अशा सर्व गोष्टीचा विचार तुम्हाला करायचा आहे. या पेपरवर तुम्हाला मिनिमम 3 ते 4 तास व्यवस्थित अनालिसिस करायचं आहे, कशा पद्धतीने लिहिण्यात आलं काय नाही, ते ऑटोमॅटिकली तुम्ही पास होऊन जाताल. ऑलराईट. इंग्लिशचा आणखी एक पेपर अनालिसिस करेन, त्याचा व्हिडिओ थोड्या दिवसाचा चॅनलवर येऊन जाईल. मराठीचा सुद्धा करेन, हिंदीचा सुद्धा करेन, पालीचा सुद्धा करेन. पाली म्हणजे भिंतीवरची पाल नाहीये, लिझर्ड नाहीये. पाली ही एक भाषा आहे आणि महाराष्ट्रातल्या खूप साऱ्या कॉलेजेसमध्ये ऍज अ लँग्वेज हिंदी मराठी उर्दू घ्यायचं नसेल तर तुम्ही पाली सुद्धा घेऊ शकता. ओके, डोंट वरी. व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. काही डाऊट असल्यास कमेंट सेक्शन मध्ये नक्की तुम्ही डाऊट्स विचारू शकता. थँक्यू सो मच. भेटूयात पुढच्या व्हिडिओज मध्ये.